तर भावांनो परत आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तर आता काय विषय झालंय माहिती आहे, मी तर व्हिडिओला व्हॉइस ओव्हर द्यायला आलोय, म्हणजे मिनी ब्लॉग आपण अपलोड करतोय की नाही याला इंस्टाग्रामला, त्याला व्हॉइस ओव्हर द्यायला आली। तर गाडी वगैरे घेऊन आली बघा। नंतर काय करायचं माहिती आहे, गाडी धुवायची आपल्याला। गाडी धुवायची कारण काय झालं, काल धामोडला गेलतो त्यामुळे गाडी घालणार तिकडे रस्ता काय झाला नाही, त्यामुळे नंतर जरा धुवायची गाडी। चला पहिला व्हॉइस ओव्हर देतो आणि मग नंतर काय असेल ते चालू करा। आता काय कामाला आपल्याला निवांत जाऊन जेवून झोपायचं नुसते आणि संध्याकाळी जिमला जायचं आहे। आता फक्त गाडी धुवायचा एवढाच विषय आहे। तर आता व्हॉइस ओव्हर ते सगळे देऊन झाले, आता मी निघालो घरला। असं वाजायला लागले बघा की केबल बदलायचं राहिलं एवढी। हत्तीच्या पलीकडचं झाले। चालू केल्याशिवाय काय पुढे। चला आता डायरेक्ट का नाही घरात जातो, पहिला जेवतो आणि मग नंतर गाडी धुवायला येऊया। तर आता मी घरात आलोय आणि पप्पा गेला ते खत टाकायला। एक खत आणले बघा, काल जे लावलं का नाही आपण त्या तरवाला लागला राहिलेला ती खत टाकायला त्याच्यावर जीव्या पहिला। आणि मम्मीने काम सांगितले ते म्हणजे खोबरं कसं सांगितले मला, कारण संध्याकाळी चटणी करायची। संध्याकाळी म्हणजे आता पावसाळ्यानं चटणी करत नाहीत पण मिसळायच्या चटणी, त्यासाठी खोबरं घ्यायचं इथे ठेवले। पहिलं तर जेवून घ्या। तर आता काय विषय झाला आहे माहिती आहे, काम एकच नसते कारण काय सांगते घरातली कामं। आता भातानं सांगितले बघा, भातानं निघाली वरच्या घरला आणि मग नंतर आता जिमला डायरेक्ट 4 वाजले जातात, त्यामुळे आता जिमला जाणार। कोथंबीर घेऊन निघाले बघा, कोथान दोरे आहे ती घेऊन निघाली वरच्या घराकडे। मगाशी म्हणजे आता गाडी धुवायला जाते, गाडी धुवायला काय झालं नाही। पप्पा गेले खत आणायला, म्हणजे खत मारायला याच्यावर तरगावर, त्यामुळे जाताना नाही। आता आले तर 4 वाजले, मगाशी गेलं 2 वाजता आणि आता आले जाऊ। तर आता डायरेक्ट ते जायचं भात आणायला, भात आणून मग डायरेक्ट जिमला। चला हे आहे बघा आमचं जुनं घर, इथं आम्ही तट्ट्या ठेवला आहे भाताचा। किल्ली आहे काय, किल्ली का नाही काही का अण्णा एकटेच असते ते, खाली काय जागा नसते झोपायला। इथं तट्ट्या ठेवलाय काय फणस। असं सगळं काढायला पाहिजे, बांधले त्यामुळे उंदरा नाही येते, त्यामुळे बांधले सगळं काढा पाहिजे। सोनं पण आहे का सोनं, चला पोते घेऊया, डायरेक्ट पोत्याला भरूया, गाडी टांगली की झाले। भरूया आणि जाऊया संगत, संगत नाही गिरणीत। ठेवतो दोर कॅमेरा। एवढं सगळं भरून झाले आणि घंटा कुठला मला एवढं भरले बघा। तर पहिले बांधून घेऊया, हे नव्हतं हे बांधून घेऊया। तर अण्णा बोंबलं माझ्या नावानं, तर पहिलं बांधून घेऊया। तर आता बांधून झाले, हे बांधल्या। तर आता बांधून झाले, बांधल्या दोरी संघ झाल्या। पहिला का नाही गाडी भरत्या चिखल आहे का बघा, चिखलात न्यायचं गाडी मला बघा, पूर्ण निसरट आहे। तर मी 1 महिना का नाही जिमला जाते, म्हणजे 1 महिन्याचं मला जिमला जाऊन 1 महिना झालं। तर हे टिक्क
साधारण किती किलो असेल 40 किलो तर असेल 40-50 किलो तर असेल. ही टिकली या गाडी बसते का ना भैया जीवनात जाऊन काय गेले का नाही ताकद वाढली आहे का नाही ती भैया पहिला मोबाईल हॅटअप लावतो. दिसते ना गाडी ओके. झाले बघा ताकद वाढली वाटतं. चला बांधे दोरी कुठे गेली आई घातली दोरी कुठे आहे मला बांध्या आणि मग जाऊया. चला जाऊया बांधून झाले सगळं जाऊया कुलूप बिलूप लावूया. पाय कसं झालं बघा चिखला त्यामुळे तसं होते. चला डायरेक्ट आता गिरणीत. आता गिरणी टाकली बघा घाम काढलाय. मला डायरेक्ट घरात जाऊया आणि डायरेक्ट जिममध्ये. तर भावानं आपल्या कोल्हापूरमध्ये काय झालं सगळ्यांना आता माहितच आहे कारण काही विषय झाला माहिती आहे. नांदीमध्ये असणारी महादेवी माधुरी तिला नेले अंबानीनं गुजरातमध्ये त्या वनकारामध्ये तिला सोडवण्याचा प्रयत्न चालू आहे. तर बऱ्याच जणांनी कोल्हापूरमध्ये जवळजवळ 5,000 ते 7,000 लोकांनी जिओचं कार्ड एअरटेलमध्ये पोर्ट केले. तुम्ही गेले का नक्की सांगा कमेंटमध्ये आणि नाही केलं असलं करून टाका लवकर. कसं आहे महादेवी आपली कोल्हापूर आलेलं हे महत्त्वाचं आहे. सोशल मीडियावरती बऱ्याच जण असं म्हणालेत की तिला तिथं सांभाळीत नव्हता तिचा आणि तिचं आरोग्य चांगलं नव्हतं त्यामुळे तिला नेलं तिथनं. जर भावानं तिला जायचं नसतं का नाही ती रडली नसती जाताना. उगाच आपलं काहीतरी खोटं सांगून आपलं नेलं तिला. तर आता आणण्याचा प्रयत्न चालू आहे. खरोखर तुम्ही एअरटेलमध्ये कार्ड केलं नसलं का नाही खरोखर करून घ्या. तर आता मी जिममध्ये आले काही इथं गाणी बिणी लावलेली आहेत जिममध्ये त्यामुळे बोलता येत नाही. त्यामुळे आजचा ब्लॉग इथं संपूया. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत भावानं बाय. व्हिडिओवर लाईक करा शेअर करा आणि काम करा सबस्क्राईब करून जावा.